नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण ग्रामपंचायत मार्फत केलेल्या कामाचे फलक लावण्याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा केंद्र वित्त आयोग अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आमचा गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करायची आहे। याबाबतच्या सविस्तर सूचना शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे। त्यानुसार ग्रामपंचायतीस 15वा केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत तसेच इतर स्रोतातून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या निधीची सांगड घालून ग्रामपंचायत स्तरावर गावाच्या गरजा व प्राधान्यक्रमानुसार लोकसहभागातून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्यानुसार उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करायची आहे। त्यामध्ये 15वा वित्त आयोग अंतर्गत वितरित निधीचा वापर ग्रामपंचायतीने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 द्वारे त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मूलभूत सेवा नियमितपणे व प्रभावीपणे देण्यासाठी करावयाचा आहे। 15 वित्त आयोगाचा निधी हा बंधित व अबंधित स्वरूपात मिळणार आहे। बेसिक अनुदान हे अबंधित स्वरूपाचे आहे। सादर अनुदानाचा वापर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबीसाठी करावयाचा आहे। मूलभूत अनुदानाचा गैरवापर अनिष्ट व बाह्य बाबीवर होऊ नये याची ग्रामपंचायतने दक्षता घ्यावी। या अनुदानापैकी 50% निधी बेसिक मूलभूत अनुदानाच्या स्वरूपात देण्याची शिफारस 15व्या वित्त आयोगाने केली आहे। यामध्ये समाविष्ट असणारी कामे: पाण्याचा साठा व्यवस्थापन, पाण्याचा निचरा, मुलांचे लसीकरण, मुलांचे कुपोषण रोखणे, ग्रामपंचायती दरम्यानचे जोड रस्ते, ग्रामपंचायतच्या अंतर्गत रस्त्याचे बांधकाम, देखभाल दुरुस्ती आणि स्मशानभूमीचे बांधकाम दुरुस्ती व देखभाल, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण, मृत शरीर दफनभूमीचे देखभाल, LED दिवे, पथदिवे, सौर दिवे, वायफाय सेवा पुरवणे, सार्वजनिक वाचनालय, बगीचा, खेळाचे मैदान, क्रीडा व शारीरिक फिटनेस उपकरणे, वीज, पाणी, कचरा यांचे संकलन विल्हेवाट। बंधित अनुदानाचा वापर पुढील पायाभूत सेवांसाठी करायचा आहे: पेयजल, पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण, स्वच्छता आणि हागणदारी मुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे तसेच देखभाल व दुरुस्ती करणे। अशा विविध बाबींसाठी बंधित निधी खर्च करता येईल। बंधित निधी हा 50% व अबंधित निधी हा 50% असा खर्च करता येणार आहे। आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली कामे, कार्यक्रम, काम पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी, कामावर करण्यात आलेला खर्च या संबंधित सर्व माहिती जनतेला उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या आर्थिक व भौतिक माहितीचे फलक ग्रामपंचायतमध्ये मध्यवर्ती ठिकाणी व सहज दिसतील अशा प्रकारे लावण्यात यावेत। 15व्या केंद्र वित्त आयोगामार्फत वितरित निधीतून ज्या बाबी, योजना, कार्यक्रम हाती घेण्यात आलेला असेल तर त्याचे दर्शक फलक संबंधित बाबी, योजना, कामाच्या ठिकाणी ठळकपणे दिसतील असे फलक लावावेत। त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 20 16 09 21 17 34 26 03 20 असा आहे। तरी प्रत्येक ग्रामपंचायतने केलेल्या कामाचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक आहे। तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।